नमस्कार मित्रांनो, आपण अभ्यास करत आहोत मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा. मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची काही प्रकरणं आपली झालेली आहेत, ज्यामध्ये मोहम्मद बिन कासिम याने भारतावरती आक्रमण केलं मात्र भारतामध्ये त्याने आपली सत्ता स्थापन केली नाही. त्याच्यानंतर इसवी सन 1000 यामध्ये मोहम्मद गझनी भारतावरती स्वाऱ्या करतो, 17 स्वाऱ्या करतो. मात्र मोहम्मद गझनी ही स्वाऱ्या करून आपल्या मायदेशी परत जातो, भारतामध्ये आपली सत्ता स्थापन करत नाही. आणि त्याच्यानंतर गझनीचं साम्राज्य हळूहळू लयाला जातं. आणि गझनीचं साम्राज्य लयाला गेल्यानंतर या ठिकाणी घोर प्रांतामध्ये एक घोरी नावाचं साम्राज्य उदयाला येतं. गयासुद्दीन मोहम्मद बिन साम या घोरी साम्राज्याची स्थापना करतो. आणि याच घोरी साम्राज्याचा एक राजा जो की मोहम्मद घोरी हा भारतावरती आक्रमण करतो. इसवी सन 1191 मध्ये भारतामध्ये अजमेर राज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हा राजा राज्य करत होता. पृथ्वीराज चव्हाण बरोबर तराईंची 1191 मध्ये प्रथम लढाई होते आणि या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण विजयी होतो, घोरीचा पराभव होतो. मात्र तरीही घोरी हार मानत नाही आणि पुन्हा दुसऱ्या वर्षी तो पृथ्वीराज चव्हाणवरती आक्रमण करतो. तराईंचं दुसरं युद्ध होतं. या युद्धात मात्र घोरीचा विजय होतो आणि येथून त्याला भारतात साम्राज्य विस्तार करण्यासाठी संधी मिळते. पुढे कनौजचा राजा जयचंद याचा सुद्धा तो पाडाव करतो आणि भारतामध्ये आपलं राज्य स्थापन करतो. मोहम्मद घोरी विषयी आपण मागच्या पाठात पाहिलेला आहे मित्रांनो, ते प्रकरण तुम्ही बघा, इतिहास अजूनच तुमच्या लक्षात येईल. मोहम्मद घोरीचा 1206 मध्ये मृत्यू झाल्यानंतर भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर गझनी या ठिकाणी त्याचे गुलाम आपलं राज्य स्थापन करतात. बघूया त्या गुलामाविषयी माहिती. मित्रांनो, मोहम्मद घोरी मृत्यू पावल्यानंतर गझनीमध्ये यलदोज नावाचा जो गुलाम असतो गझनी, तिथे यलदोज आपलं राज्य स्थापन करतो. सिंधमध्ये घोरीचाच गुलाम नासिरुद्दीन कुबाचा हा आपलं राज्य स्थापन करतो. आणि भारतामध्ये मात्र दोन गुलाम आपलं राज्य स्थापन करतात. त्याच्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक हा लाहोर या ठिकाणी आणि बख्तियार खिलजी, जे की आपण पाहिलं की तो बिहार आणि बंगाल हा प्रांत जिंकतो. ह्या प्रांतामध्ये तो आपलं राज्य स्थापन करतो. आज आपण बघणार आहोत गुलाम वंशातील कुतुबुद्दीन ऐबक याविषयी. मोहम्मद घोरी नंतर भारतावरती लाहोर या ठिकाणी कुतुबुद्दीन ऐबक आपलं राज्य स्थापन करतो. यालाच गुलाम वंश असंही म्हणतात, कारण कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीचा गुलाम होता. तो राज्य करतो 1206 ते 10, 4 वर्ष. इसवी सन 1206 ते 1210 पर्यंत, म्हणजे 4 वर्ष तो लाहोर येथे राज्य करतो. कुतुबुद्दीन ऐबक नंतर त्याचा जावई इल्तुतमिश हा गादीवर बसतो. त्याच्यानंतर रझिया, बहराम शहा, अलाउद्दीन मसूद शहा, नासिरुद्दीन मोहम्मद, गियासुद्दीन बलबन आणि कैकोबाद. कैकोबादची पुढे हत्या होते आणि जलालुद्दीन खिलजी घराण्याची स्थापना करतो. खिलजी नंतर तुघलक नंतर सय्यद नंतर लोदी. आणि 1526 मध्ये बाबर भारतावरती आक्रमण करतो आणि मुघल साम्राज्याची स्थापना या भारतामध्ये करतो. तर दिल्लीची सुलतानशाही ही 1206 ते 1526 पर्यंत चालते. आज आपण माहिती घेणार आहोत कुतुबुद्दीन ऐबक विषयी फक्त. त्याच्यानंतर इल्तुतमिश वगैरे हे बघणारच आहोत आपण. कुतुबुद्दीन ऐबक हा घोरीचा गुलाम होता. घोरी नंतर त्याने आपली राजधानी लाहोरला
स्थापन केली आणि लाहोर येथून तो राज्य बघायला लागला. कुतुबुद्दीन ऐबक हा कुतबी तुर्क होता. कुतबी वंशाची त्यांनी स्थापना केली. कुतुबुद्दीन ऐबक ह्याला गुलाम म्हणून एका व्यापाऱ्याने विकत घेतलेलं होतं. मात्र व्यापाऱ्याकडून फरुखदीन कुकी, हे कुकी जास्त महत्वाचं आहे, फरुखदीन कुकी या काजीने त्याला विकत घेतलं आणि फरुखदीन कुकी हा काजी असल्याने त्याच्या घरामध्ये कुराणाचं पठण केलं जायचं आणि कुतुबुद्दीन ऐबक सुद्धा या कुराणाचं पठण करायचा आणि त्याचा सूर खूप सुंदर लागायचा. खूप सुंदर आवाजात तो कुराणाचं पठण करायचा, सुरील्या आवाजात, म्हणून त्याला कुराण खां हे नाव पडलं. कारण कुराणाचं पठण तो सुरेल आवाजात करायचा म्हणून त्याला कुराण खां असंही म्हणतात. फरुखदीन कुकीकडून मोहम्मद घोरीने त्याला विकत घेतलं. गझनी येथे मोहम्मद घोरीने त्याला विकत घेतलं आणि त्याचं शौर्य, त्याची स्वामीनिष्ठा बघून मोहम्मद घोरीने त्याला अमीर ए आखुर, अमीर ए आखुर म्हणजे घोडदळाचा प्रमुख केलं. हे पद त्याला दिलं, घोडदळ प्रमुख. आणि घोरीनंतर त्याने भारतामध्ये तुर्की राज्याची स्थापना केली, गुलाम वंशाची स्थापना केली. मात्र कुतुबुद्दीन ऐबक ह्याने आपल्याला सुलतान ही पदवी लावून घेतली नाही. तो घोरीचा एक गुलामच स्वतःला मानत होता. अमीराच्या म्हणण्यावरून, त्याचे अमीर होते, सरदार होते, त्या सरदारांच्या म्हणण्यावरून जून 1206 मध्ये त्याने राज्याभिषेक करून घेतला. लाहोर येथे राज्याभिषेक करून घेतला. स्वतःला तो मलिक किंवा सिपह सालार ह्या पदव्या लावून घेतो. तो स्वतःला सुलतान म्हणून घेत नाही, तो स्वतःला मलिक किंवा सिपह सालार ह्या पदव्या लावून घेतो. खलिफाकडून त्याला दासमुक्त करण्यात येतं. कुतुबुद्दीन ऐबकला लाख बक्ष असंही म्हणतात. लाख बक्ष का म्हणतात? कारण तो दानशूर होता, लाखोंचं दान करायचा, म्हणून त्याला लाख बक्ष असंही म्हणतात. कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात विद्वान होते. त्या काळातील काही विद्वान तर हसन निजामी हा त्यांच्या दरबारात होता. त्याने ताज उल मासिर हे पुस्तक लिहिलं. नंतर फक्र ए मुदब्बिर हा एक विद्वान, त्याने लिहिलं तारीख ए मुबारक शाही. आता बघूया आपण कुतुबुद्दीन ऐबकची काही कार्य. त्यांनी काही कामं केली. दिल्लीला कुवत उल इस्लाम, कुवत उल इस्लाम ही तुर्कांची पहिली मशीद कुतुबुद्दीन ऐबकने बांधली. भारतामध्ये तुर्कांची पहिली मशीद कुवत उल इस्लाम दिल्ली येथे बांधली, तुर्कांची पहिली मशीद. त्याच्यानंतर पुढचं काम त्याने केलं, कुतुब मिनार बांधलं त्याने. कुतुब मिनार हे सुद्धा दिल्लीलाच आहे. कुतुब मिनारची सुरुवात जर विचारली की सुरुवात, बांधकामाला सुरुवात कुणी केली, तर कुतुबुद्दीन ऐबक ह्याने कुतुब मिनारची सुरुवात, पहिला माळा हा बांधला कुतुबुद्दीन ऐबकाने, पहिला माळा. त्याच्यानंतर पुढचे जे माळे असतात ते इल्तुतमिश पूर्ण करतो असे. तर पहिला प्रारंभ जो केला, सुरुवात केली ती कुतुबुद्दीन ऐबकाने कुतुब मिनारची दिल्ली येथे बांधली. पहिला माळा कुतुबुद्दीन ऐबकाने बांधला. अजमेरला अढाई दिन का झोपडा, अढाई दिन का झोपडा हे एक वास्तू त्याने बांधले. पुढे इसवी सन 1210 मध्ये लाहोर, कारण राजधानी त्याची लाहोर होती, लाहोर येथे पोलो, पोलो हा खेळ खेळताना घोड्यावरून कुतुबुद्दीन ऐबक पडला आणि
दुखापत झाली आणि त्याच्यातच कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू झाला 1210 मध्ये. म्हणजे फक्त केवळ त्यांनी 4 वर्ष राज्य केलं. नंतर कुतुबुद्दीन ऐबक नंतर अमीराने काय केलं की आरामशहा याला गादीवर बसवलं. मात्र आरामशहा हा अनुभव शून्य होता. त्याच्यामुळे काय झालं की जे सरदार होते, अमीर होते, ते आपापसामध्ये संघर्ष करायला लागले. जिकडे तिकडे दुफळी माजली आणि शेवटी इल्तुतमिश जो की कुतुबुद्दीन ऐबकाचा जावी, इल्तुतमिश याने आरामशहावरती आक्रमण केलं, त्याचा पराभव केला आणि गादी इल्तुतमिश आपल्या ताब्यात घेतो. तर मित्रांनो, कुतुबुद्दीन ऐबक विषयी आज आपण माहिती पाहिली. त्याच्या पदव्या, नंतर त्याचे कार्य आणि कशा प्रकारे इल्तुतमिश गादीवर आला याविषयी माहिती पाहिली. पुढच्या पाठात आपण इल्तुतमिश याच्या विषयी माहिती बघणार आहोत. मित्रांनो, धन्यवाद. थँक्यू.